रामायणाच्या गोष्टी गोष्ट पाचवी श्रीरामांच्या परत येण्याने अयोध्या मोहरली. श्रीराम श्रीराम श्रीराम. राजपुत्रांचा रथ अयोध्येच्या जवळ येऊ लागला. तसतसा नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला. गावाच्या वेशीवर राजपुत्रांना डोळे भरून पाहण्यासाठी तुडुंब गर्दी जमली. ढोल नगारे, ताशे, बिगुल, शंख, तुतारांच्या निनानादे आसमंत दुमदुमून गेला. राजपुत्रांच्या स्वागतासाठी अयोध्येतील नागरिकांनी शहर सुशोभित केले होते. नव्या नवरीसारखे नटवले होते. राजवाड्यात तर राजा दशरथ, राण्या, सगळे मंत्री आणि शहरातले प्रतिष्ठित नागरिक आतुरतेने राजपुत्रांची वाट पाहत होते. आल्या आल्या श्रीरामाने राजा दशरथाचे पाया पडून आशीर्वाद घेतले. राजाने त्यांना प्रेमाने घट्ट आलिंगन दिले. राजा दशरथाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. राण्यांनी राजपुत्रांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले. दुसऱ्या दिवशी राजा दशरथांनी मुलांना राजदरबारात बोलावून घेतले. आश्रमातल्या शिक्षणाचे त्यांचे अनुभव सांगायला सांगितले. तुम्ही शाळेत दिवसभरात काय काय घडले ते घरी जाऊन आई वडिलांना रोज सांगत जा. राजपुत्रांना शस्त्रास्त्र आणि युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी 4 तज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. काही महिन्यांच्या प्रशिक्षणातच सगळे राजपुत्र प्रखर योद्धा बनले. शौर्य आणि युद्ध सज्जता त्यांच्या रक्तातच होती. आता राजपुत्र राज दरबारात जाऊ लागले आणि राज्यकारभारात मदत करू लागले. अनुभव घेऊ लागले. प्रजेचे तर ते खूपच लाडके झाले. त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी लोक रस्त्यावर गर्दी करत. चारी भावांच्या धनुर्विद्येतील कौशल्यामुळे लोकांना सुरक्षित वाटे. लहान वयातच स्वकर्तृत्वाने एवढी प्रसिद्धी मिळून देखील राम कायम विनम्र राहिला. रामाने नेहमीच आई वडील शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला. रामाच्या
अशा वागणुकीमुळे राजघराण्याला आणि प्रजेला त्याचा अभिमान वाटत असे। प्रभू श्री रामचंद्र की जय। प्रभू श्री रामचंद्र की। प्रभू श्री रामचंद्र की।